या ठाकरे बंधूंची युती ही कन्फ्युजन आणि करप्शनची आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले। ठाकरे बंधूंच्या या युतीवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी निशाणा साधला। ही बसवलेली माणसं, बसवलेला माणूस फक्त मालकाचं ऐकतो। फडणवीसांनी केलेल्या टीकेवरती राज ठाकरेंकडून परतवार करण्यात आलाय। कॅमेरामॅन मला कोणीतरी म्हणालं कार्टूनिस्ट आणि कॅमेरामॅनची युती झाली। मी म्हटलं नाही, असं म्हणणं योग्य नाही। कार्टूनिस्ट आणि कॅमेरामॅनची नाही आहे ही युती, कन्फ्युजन आणि करप्शनची युती आहे। एक कन्फ्युज्ड आहे आणि दुसरा करप्ट लोकांचा नेता आहे। यांचा सगळ्यांचा डोलारा जो आहे ना, या सगळ्यांचा डोलारा हा नरेंद्र मोदींवरती अवलंबून आहे। बरं का, ही बसवलेली माणसं आहेत सगळी, ह्यातला बसलेला माणूस कोणीच नाहीये। आणि बसवलेला जो माणूस असतो ना, तो फक्त धन्याचा ऐकतो, मालकाचा ऐकतो। त्याच्यामुळे मालक जे सांगेल त्याप्रमाणे काम करायचं, त्या सगळ्या गोष्टी करायच्या। त्याच्यामुळे मला काही त्यांच्या बोलण्याला काही लॉजिक आहे असं मला वाटत नाही। आणि भ्रष्टाचाराच्या गोष्टी तर फडणवीसांनी करूच नाहीत ना। ते बैलगाडी घेऊन गेले होते नाही का अजित पवारांच्या बाबतीत, कालच अजित पवार बोललेत ना। हो, अजित पवारांच्या बाबतीत बैलगाडी घेऊन गेले होते की हे पुरावे आम्ही घेऊन येतोय म्हणून। मग आता म्हणतायत की कोर्टात केस चालू आहे। अरे मग द्या ना ते पुरावे। कसं आहे, आपलं ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं बघायचं वाकून, या लेवलला आता ते आलेत। तर बाळासाहेब ठाकरेंशिवाय कोणताही ब्रँड नाही असं देवेंद्र फडणवीस म्हणाले। ब्रँड सांगणाऱ्यांचा बँड वाजवू असा निशाणा फडणवीसांनी ठाकरे बंधूंवरती निशाणा साधलाय। तर मोदी नसतील तेव्हा तुम्ही कोणाला ब्रँड म्हणणार असा प्रश्न यावरती संजय राऊतांनी विचारलाय। या महाराष्ट्रामध्ये एकच ब्रँड होता, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे। आता याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये कोणी ब्रँड नाही, हा एवढं नक्की आहे की मी आणि शिंदे साहेब आमची महायुती ही इतकी मजबूत आहे की आता कोणीही स्वतःला ब्रँड सांगून आमच्यासमोर उभे राहिले तरी त्याचा बँड वाजवल्याशिवाय आम्ही थांबणार नाही। त्यांनी ब्रँडची ब्रँडी पाहिली आहे थोडीशी, बरं का त्यांच्या, पण ती शाकाहारी ब्रँडी आहे गुजरातची, त्याच्यामुळे त्यांना ती चढणार नाही। मग मोदी नसतील तर तुम्ही कोणत्या ब्रँडची ब्रँडी पिणार आहात मला सांगा जरा। शिवसेना प्रमुख हे नक्कीच या महाराष्ट्राचं नव्हे तर देशाच्या राजकारणातले ब्रँड होते। अशा विषयावरती फडणवीसांनी बोलू नये। आणखी एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे महाराष्ट्रातला पाब्लो एस्कोबार शोधला पाहिजे असं उद्धव ठाकरे म्हणाले। ड्रग्ज आणि राजकारणातल्या पैशांचा संबंध हा जुळवून बघितला पाहिजे असं देखील राज ठाकरे मुलाखतीदरम्यान म्हणाले। आपण दोघे या राज्याच्या राजकारणातले धुरंधर आहात। पाब्लो एस्कोबार पण शोधला पाहिजे, शोधला पाहिजे। मी तुम्हाला तेच सांगतोय की आज मुंबई, ठाणे, नाशिक सारख्या शहरामध्ये अंमली पदार्थ म्हणजे ड्रग्स, विविध प्रकारचं ड्रग्स सहज उपलब्ध आहे। ठाण्यामध्ये परवा 5.5 कोटीचं मॅड्रिक्स पकडलं ठाण्यात। साताऱ्यामध्ये ड्रग्सची फॅक्टरी डेप्युटी सीएमच्या दारात पकडली। मुंबईमध्ये काल 2.25 कोटीचं ड्रग्स पकडलं। हे चित्र या महाराष्ट्रात यापूर्वी कधीच नव्हतं। आणि हे सगळं ड्रग्स गुजरातच्या मार्गे, मुंद्रा पोर्ट जे अडाणींचं आहे, हे चित्र तुम्हाला महानगरपालिका आहेत, प्रत्येक ठिकाणी महानगरपालिका आहे, हे चित्र गंभीर नाही का? याला केंद्र आणि राज्य म्हणजे या ज्या प्रकारच्या ड्रग्सच्या विरोधातल्या ज्या धाडी या गेल्या 10 वर्षामध्ये बंद झाल्यात आणि साधारणपणे शाळांपर्यंत हा ड्रग्स हा प्रकार आता मुलांपर्यंत यायला लागलेला आहे। शाळेच्या बाहेरच्या पानटपरीवर ड्रग्स मिळत आहे। आणि आपण जर समजा आपण त्याच्या सगळ्या गोष्टींचं जर नीट त्याचं अनालिसिस केलं तर राजकारणामध्ये वाढलेला पैसा आणि रस्त्यावरती आलेला ड्रग्स याचा एकमेकांशी काय संबंध आहे तो पण मला असं वाटतं जुळून